they have a permanent dipole moments. They have permanent dipole moments. त्यांना काय म्हटलेलं आहे, परमनंट डायपोल मोमेंट्स असतात. कशाला परमनंट डायपोल मोमेंट्स असतात, तर याच्यामध्ये आपण जे पोलर डायलेक्ट्रिक्स म्हणतो याला. सो दे हॅव परमनंट डायपोल मोमेंट्स अँड ऍक्ट ॲज टायनी इलेक्ट्रिक डायपोल ऑफ ऑर्डर ऑफ 10⁻³ सेंटीमीटर. इथपर्यंतची रेंज आहे. ओके. सो पोलर डायलेक्ट्रिक्स हॅव अ परमनंट डायपोल मोमेंट्स. पोलर डायलेक्ट्रिक्स कसे आहेत, दे आर परमनंट डायपोल मोमेंट्स आहेत अँड ॲक्ट ॲज अ टायनी इलेक्ट्रिक डायपोल ऑफ ऑर्डर ऑफ 10⁻³ सेंटीमीटर. तिची ऑर्डर किती आहे, 10⁻³ सेंटीमीटर. सो ॲज द चार्जेस आर सेपरेटेड बाय स्मॉल डिस्टन्स, त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारे जे चार्जेस आहेत ते सेपरेटेड आहेत अतिशय छोट्या डिस्टन्सनं. सो डायलेक्ट्रिक्स लाईक, बघा कुठले कुठले डायलेक्ट्रिक्स आहेत, लाईक HCl असेल, वॉटर असेल, अल्कोहोल आणि अमोनिया. लाईक मटेरियल्स बघा, काय म्हटलं आपण, HCl असेल, वॉटर असेल, अल्कोहोल, HCl, वॉटर, अल्कोहोल, हे जे मटेरियल्स आहेत. हायड्रोजन क्लोराईड, पाणी म्हणजे काय म्हटलं आपण, H2O असेल, अल्कोहोल असेल. हे मटेरियल्स म्हणजेच काय आहेत, दिस मटेरियल्स आर पोलर डायलेक्ट्रिक्स. अमोनिया असेल, आर मेड ऑफ पोलर मॉलिक्युल्स. हे सगळे काय आहेत, पोलर मॉलिक्युल्स आहेत. ओके. अमोनिया NH3 आर मेड अप ऑफ पोलर मॉलिक्युल्स अँड पोलर डायलेक्ट्रिक्स. सच मटेरियल्स आर कॉल्ड एज पोलर डायलेक्ट्रिक्स असं आपण त्याला म्हणतो. ओके. आता जनरली इथं समजा आपण वॉटर मॉलिक्यूल जर पकडला तर त्याचा बेंट शेप आहे. वॉटर मॉलिक्यूलचा शेप कसा आहे, बेंट शेप विथ इट्स 2 OH bonds. बघा, वॉटर मॉलिक्यूल which are bent shape with its 2 OH bonds which are inclined at an angle of about 105 degree. त्याचा जवळपास 105 डिग्री एवढा अँगल आहे आणि ज्याचा हाय डायपोल मोमेंट आहे वॉटर मॉलिक्यूलचा जवळपास 6.1 × 10⁻³ सेंटीमीटर. ओके, ठीक आहे. आता यानंतरचं आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे ते आहे नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स आणि ते आपण त्या बाजूला बघू. नेक्स्ट आपल्याला काय बघायचं बघा, नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. ओके, त्याची डायग्राम
तर सगळ्यांना डायग्राम दिसते का? ओके. सो नॉन पोलर मॉलिक्युल्स, त्याचं एक्झाम्पल्स आपण काय म्हटलं, हायड्रोजन आणि CO2. काय असतात, मॉलिक्युल इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस. बघा असे मॉलिक्युल्स आहेत की ज्याच्यामध्ये सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस coincides with the center of mass of negative charges is called a non-polar molecules. These have symmetrical shapes and have zero dipole moment in the normal state. Okay, zero dipole moment in the normal state. The dielectrics like बघा जसे की डायलेक्ट्रिक्स म्हणजे लाईक हायड्रोजन असेल, ओके, किंवा नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, हायड्रोजन, नायट्रोजन, oxygen, carbon dioxide, benzene, methane are made up of non-polar molecules and are called non-polar dielectrics. So structure of H2 and CO2 are shown in figure. Okay, जे B आणि C या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. बघा आता काय म्हटलेलं. तर जनरली मगाशी आपण काय म्हटलं, पोलर डायलेक्ट्रिक्स. पोलर डायलेक्ट्रिक्समध्ये काय म्हटलेलं, सेंटर ऑफ मास ऑफ positively charged proton does not coincide with the negatively charged center of mass of negatively charged electrons. त्याला आपण पोलर डायलेक्ट्रिक्स म्हटलं. तर या ठिकाणी काय आहे, तर याच्यामध्ये नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स, जसे की बघा त्याच्यामध्ये ए डायग्राम दाखवली. याचा अर्थ काय होतो, द सेंटर ऑफ पॉझिटिव्हली चार्जड न्यूक्लियस coincide with the center of negatively charged electrons is called as a non-polar dielectrics. Okay, म्हणजे काय म्हटलं बघा, the molecules of centers of positively charged nucleus coincide with the negatively charged. The molecules of centers of positively charged nucleus coincide with the negatively charged electrons due to symmetric shape. त्यामुळे due to symmetric shape, त्यामुळे तर त्यांच्या symmetric shape, so is called, म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहे, non-polar molecules. Non-polar molecules. तर याचं नाव काय त्याचं, नॉन पोलर. मात्र ह्या नॉन पोलरमध्ये ॲक्च्युली काय होत असतं, तर नॉन पोलरमध्येच त्या दोघांचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसचे असणारे सेंटर्स हे एकमेकावरती काय होत असतात, कोइन्साइड होत असतात. The molecules of centers of positively charged nucleus coincide with the negatively charged electrons due to symmetric shape. So is called as a non-polar molecules. Okay. याचे examples काय आहेत? So examples, hydrogen आहे, oxygen आहे, okay, benzene, methane. हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, बेन्झिन आहे, मिथेन आहे, नायट्रोजन आहे. हायड्रोजन, ऑक्सिजन, बेन्झिन, मिथेन, नायट्रोजन, these are the examples of, okay, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन. त्यानंतर कार्बन डायऑक्साइड सुद्धा आहे. ओके, they are non-polar molecules and are called non-polar dielectrics. So this is the structure of hydrogen and carbon dioxide as shown in. मग हे जे आपल्याला दाखवलेलं स्ट्रक्चर आहे कशाचं, हायड्रोजनचं आणि कार्बन डायऑक्साईडचं, हे बघा या ठिकाणी हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साईडचं. ओके, सो यालाच आपण काय म्हणणार आहोत, हायड्रोजन कार्बनचं स्ट्रक्चर ऑफ नॉन पोलर मॉलिक्युल्स. ओके,
सो काय काय पाहिलं आपण पहिल्यांदा. सो पहिल्यांदा आपण बघितलं डायलेक्ट्रिक्स. पहिल्यांदा काय बघितलं? डायलेक्ट्रिक्स. ओके. सो डायलेक्ट्रिक्स म्हणजे आपण काय म्हटलं? पहिल्यांदा आपण काय बघितलं? डायलेक्ट्रिक्स. सो डायलेक्ट्रिक्स म्हणजे काय म्हटलं आपण बघा. फर्स्ट पॉईंट बघितलं आपण डायइलेक्ट्रिक्स. तर डायइलेक्ट्रिक्स म्हणजे काय म्हटलं? सो डायइलेक्ट्रिक्स आर इन्सुलेटिंग मटेरियल्स. डायइलेक्ट्रिक्सला काय म्हटलं आपण? इन्सुलेटिंग मटेरियल्स और नॉन कंडक्टिंग मटेरियल्स. डायइलेक्ट्रिक्स एक आहेत इन्सुलेटिंग मटेरियल्स आहेत किंवा नॉन कंडक्टिंग मटेरियल्स आहेत. कोण? डायइलेक्ट्रिक्स. का? बिकॉज when such a materials are placed in external electric field, then negative and positively charges get displaced or moving in opposite directions. ज्यावेळी डायइलेक्ट्रिक मटेरियल जर आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या सानिध्यामध्ये जर ठेवलं तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जेस त्यांची जागा सोडतात, डिस्प्लेस होतात. आणि डिस्प्लेस झाल्यामुळं त्याच्यामध्ये नेट डायपोल मोमेंट इंड्यूस होतो. नेट डायपोल मोमेंट त्याचं तयार होतं. सो इट इज कॉल्ड एज अ पोलरायझेशन अँड सच मटेरियल्स आर कॉल्ड एज अ डायइलेक्ट्रिक्स. त्यालाच आपण काय म्हणतो? पोलरायझेशन. आणि सच मटेरियल्स जे आहेत त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? डायइलेक्ट्रिक्स. ओके. डायइलेक्ट्रिक्स म्हणजे अनेकदा सांगतो, डायइलेक्ट्रिक्स म्हणजे नॉन कंडक्टिंग मटेरियल्स. म्हणजे असं मटेरियल्स की त्याच्यामधून करंट फ्लो होत नाही. ओके. दे आर इन्सुलेटर्स. ते कसे आहेत? इन्सुलेटर्स आहेत. सो व्हेन सच मटेरियल्स डायइलेक्ट्रिक्स आर युज्ड टू स्टोर इलेक्ट्रिकल एनर्जी. इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोर करण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. Such materials are placed in external electric field, then what happens? Then there are negatively and positively charges get displaced and moving in opposite directions, so that net dipole moments are induced. एक तर ते इन्सुलेटर आहेत, त्याच्यामध्ये चार्ज नाहीत, ते इलेक्ट्रिक करंट वाहू शकत नाहीत. मात्र एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवल्यामुळं त्याच्यामधले चार्ज जे स्मॉल अमाऊंट आहेत, अतिशय छोटे आहेत, ते डिस्प्लेस होतात आणि अपोजिटली डिरेक्शनला काय होतात? मूव्ह होतात. सो नेट डायपोल मोमेंट तयार होतं. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज अ पोलरायझेशन. POLARIZATION. सो याला आपण पोलरायझेशन असं म्हणतो. आणि दिस सच मटेरियल्स आर कॉल्ड एज अ डायइलेक्ट्रिक्स. असं डायइलेक्ट्रिक्स मध्ये काय आपण म्हटलं, जसं की ग्लास असेल, काच, वॅक्स असेल मेन, ओके, प्लास्टिक आहे, स्टोन आहे, रबर आहे, वॉटर आहे, मिका आहे. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ डायइलेक्ट्रिक्स. ग्लास, वॅक्स, वॉटर, प्लास्टिक, रबर, स्टोन, मिका, हे असे एक्झाम्पल्स आहेत डायइलेक्ट्रिकचे. सो डायइलेक्ट्रिक्स आर ऑफ टू टाइप्स. मग डायइलेक्ट्रिक्स काय आहेत? दे आर ऑफ टू टाइप्स. दोन प्रकारचे डायइलेक्ट्रिक्स आहेत. फर्स्ट वन आपण इकडे म्हटलेलं जे आहे तुमच्या पुढं, कोणतं बघा? पुढे तुमच्या आहे या बाजूला डायइलेक्ट्रिक्समध्ये कुठला पॉईंट पहिला आपण म्हटलं? पोलार डायइलेक्ट्रिक्स. काय म्हटलं? पोलार डायइलेक्ट्रिक्स. आता पोलर डायइलेक्ट्रिक्स म्हणजे काय म्हटलं? तर इन पोलार डायइलेक्ट्रिक्स the molecules of center of mass of positively charged nucleus does not coincide with the negatively charged nucleus. Negatively charged electrons of center of mass. असे मोलिक्यूल असतात पोलर डायइलेक्ट्रिक. पोलर डायइलेक्ट्रिक म्हणजे की पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियसचं सेंटर निगेटिव्हली चार्ज न्यूक्लियसच्या सेंटरवरती एक्झॅक्ट कोइन्साइड होत नाहीत. द डायइलेक्ट्रिक्स, इन डायइलेक्ट्रिक्स देर आर रिजन्स ऑफ center of mass of positively charged nucleus, localized charges, and negatively charged electrons of center of mass in electrons. Okay, so they have a very small distance from each other.
So when the centers of mass of positive charge nucleus and negative charge electrons does not coincide, then such a materials are called polar dielectrics. For example, बघा hydrogen chloride, center of mass does not coincide of both because due to asymmetric shape. Next example आहे बघा H2O, hydrogen, sorry H2O water, याच्यामध्ये सुद्धा काय आहे, center of mass does not coincide with one another. So its example आहे काय H2O. So they have permanent dipole moments. ते काय आहे, त्यांना काय असतं, permanent dipole moments असतात. So they have permanent dipole moment. त्यांना काय आहे, permanent dipole moment असतं. कुणाला तर पोलर डायलेक्ट्रिक्स. सो दे ऍक्ट ॲज अ टायनी इलेक्ट्रिक डायपोल. त्यामुळे ते छोटे छोटे काय तयार होतात, छोटे छोटे डायपोल म्हणून ऍक्ट होतात, इलेक्ट्रिक डायपोल, मॅग्नेटिक नव्हे. आणि त्यांची जी ऑर्डर आहे ती जवळपास किती आहे बघा, 10⁻³ सेंटीमीटर. आता पोलर डायलेक्ट्रिकचे एक्झाम्पल काय आहेत, जसे की हायड्रोजन क्लोराईड आहे, वॉटर आहे, अल्कोहोल आहे, अमोनिया. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ पोलार डायलेक्ट्रिक्स. कशाचे एक्झाम्पल आपण म्हटलं, पोलार डायलेक्ट्रिकची. ओके, त्यानंतर आपण काय बघितलं, नॉन पोलार डायलेक्ट्रिक्स बघितलं. ओके, तर या बाजूला बघा नॉन पोलार डायलेक्ट्रिक्स. तर नॉन पोलर डायलेक्ट्रिक्समध्ये आपण काय म्हटलं, तर नॉन पोलर डायलेक्ट्रिक्समध्ये सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस डज नॉट कोइन्साइड विथ द सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स. कशामुळे, ड्यू टू सिमेट्रिक शेप. सॉरी, ओके, द मॉलिक्युल्स ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस कोइन्साइड होतात विथ द निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन्स ड्यू टू सिमेट्रिक शेप. यालाच काय म्हणायचं, नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. जसं की बघा हे याचं सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज एक्झॅक्ट निगेटिव्ह चार्जवरती काय झालेलं आहे, एक्झॅक्ट कोइन्सिडेंट झालेलं आहे. जसं की एक्झाम्पल दिले बघा, हायड्रोजन असेल किंवा CO2 असेल. सो याच्यामध्ये त्याचे एक्झॅक्ट सेंटर्स काय झालेले आहेत, कोइन्साइड झालेले. तर मगाशी आपण जे म्हटलं की वॉटर मॉलिक्यूल जो आहे पोलर डायलेक्ट्रिक्स मधला, त्या वॉटर मॉलिक्यूलचं काय आहे, जसं की आपण त्याचे एक्झाम्पल्स बघितले, डायलेक्ट्रिक्स लाईक हायड्रोजन क्लोराईड असेल, वॉटर असेल, अल्कोहोल असेल किंवा अमोनिया असेल. सो वॉटर मॉलिक्यूल हॅज अ बेंट शेप विथ इट्स 2 OH बॉन्ड्स. वॉटर मॉलिक्यूल कसं आहे, बेंट शेप आहे. ओके, वॉटर मॉलिक्यूल हॅज अ बेंट शेप विथ इट्स 2 OH बॉन्ड्स. सो विच आर इन्क्लाइन ॲट अन अँगल ऑफ अबाउट 105 डिग्री. ज्याचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन पण जवळपास दिलेला आहे 105 डिग्री इतका आहे. सो इट हॅज व्हेरी हाय डायपोल मोमेंट. ज्याचा डायपोल मोमेंट कसा आहे, जास्त आहे. आणि तो डायपोल मोमेंट किती आहे, तर जवळपास 6.1 × 10⁻³ सेंटीमीटर. बघा, जो असणारा वॉटर मॉलिक्यूल आहे त्याचं डायपोल मोमेंट हे सगळ्यात जास्त आहे आणि ते किती आहे, 6.1 × 10⁻³ सेंटीमीटर. नेक्स्ट आपण काय म्हटलं, नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. याच्यामध्ये काय म्हटलं, अ मॉलिक्यूल इन विच सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस कोइन्साइड्स विथ द सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्जेस. त्यालाच आपण काय म्हणतो, नॉन पोलार मॉलिक्युल्स किंवा सॉरी नॉन पोलार डायलेक्ट्रिक्स. अ मॉलिक्यूल इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस कोइन्साइड्स विथ द सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्जेस. आता दीज हॅव सिमेट्रिक शेप्स. आता ह्यांना जे आहे ते कसे आहेत, सिमेट्रिक शेप्स आहेत अँड हॅव 0 डायपोल मोमेंट इन द नॉर्मल स्टेट. ओके, हे काय असतात, 0 डायपोल मोमेंट इन इट्स नॉर्मल स्टेट. दे हॅव zero dipole moment in its, they have 0 dipole moment in its normal state. जे नॉर्मल स्टेट असताना त्यांना काय आहे, 0 डायपोल मोमेंट असतो.
म्हणजे जवळपास डायपोल मोमेंटच त्यांना 0 असतो. सो त्याचे काही एक्झाम्पल्स आपल्याला दिले आहेत. सो डायलेक्ट्रिक्स लाईक बघा असं कुठले कुठले डायलेक्ट्रिक्स आहेत, लाईक हायड्रोजन. ओके, हायड्रोजन आपल्याला माहीत आहे. त्यानंतर नायट्रोजन असेल ज्याला आपण N2 म्हणतो, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे. ओके, किंवा बेन्झिन असेल. बेन्झिन म्हणजे काय, तर बेन्झिन रिंग C6H6 ज्याला आपण काय म्हणतो बेन्झिन म्हणतो. त्यानंतर मिथेन. मिथेन म्हणजे म्हटलं की काय म्हणतो आपण CH4. ओके, आर मेडअप ऑफ नॉन पोलर मॉलिक्युल्स. हे सगळे नॉन पोलर मॉलिक्युल्सचे एक्झाम्पल आहेत. अँड आर कॉल्ड नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. आणि त्याला आपण काय म्हणतो, नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स असं म्हणतो. सो स्ट्रक्चर ऑफ हायड्रोजन अँड कार्बन डायऑक्साईड आर नॉन पोलर मॉलिक्युल्स. ओके, सो नेक्स्ट पॉईंट आपल्याला नेक्स्ट लेक्चरला काय बघायचं आहे, पोलरायझेशन. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला बघायचं काय आहे बघा, पोलरायझेशन ऑफ अ नॉन पोलर डायलेक्ट्रिक इन अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. त्यानंतर काय बघायचं आहे, पोलरायझेशन ऑफ अ पोलर डायलेक्ट्रिक इन अन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. त्यानंतर रिडक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पोलरायझेशन ऑफ डायलेक्ट्रिक्स. त्यानंतर कॅपॅसिटर आणि कॅपॅसिटन्सचा पार्ट काय होतो आपला स्टार्ट होतो. ठीक आहे, आता त्याचे आपण 2 प्रकार बघितले. पहिला प्रकार काय म्हटलं आपण, पोलर डायलेक्ट्रिक्स असं म्हटलं. ओके, डायलेक्ट्रिक्स म्हणजे काय की असे मटेरियल्स की ज्या मटेरियलमध्ये आपण जर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये जर ते मटेरियल ठेवलं तर एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये ते मटेरियल ठेवल्यामुळं त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट तयार होतो. ओके, सो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट तयार होतो, यालाच आपण म्हणतो त्याचं झालेलं पोलरायझेशन. ओके, सो दिस इज कॉल्ड एज अ डायलेक्ट्रिक्स. मग असे कुठले कुठले आहेत डायलेक्ट्रिक्स, तर याच्यामध्ये ग्लास, वॅक्स, वॉटर आहे, त्यानंतर वूड आहे, प्लास्टिक आहे, स्टोन आहे, रबर आहे. मिका एक्झाम्पल्स ऑफ डायलेक्ट्रिक्स. आता अकॉर्डिंग टू देअर सिमेट्रिक असिमेट्रिक नेचर, सो दे आर ऑफ 2 टाईप्स. त्याचं सिमेट्रिक आणि असिमेट्रिक नेचरनुसार त्यांचे 2 प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे पोलर डायलेक्ट्रिक्स. त्यातला फर्स्ट कोणता आहे, पोलर डायलेक्ट्रिक्स. आणि त्यानंतर त्याचा सेकंड जो टाईप आपला आपण बघतोय तो कोणता आहे बघा, नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. आता याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण बघणार आहे पोलर डायलेक्ट्रिक्स. आता ए जी डायग्रॅम आपल्याला इथं दाखवलेली आहे, मिनिटं मी हे स्थिर करतो, थोडंसं मूव होतं त्यामुळे मला पाठीमागे राहून धरायला लागते. आता इथं आपण पोलर डायलेक्ट्रिक्स म्हणतो. आता पोलर डायलेक्ट्रिक्स म्हणजे काय म्हटलं बाळांनो, पोलर डायलेक्ट्रिक्स म्हणजे द मॉलिक्युल्स इन विच सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस डज नॉट कोइन्साइड होत नाही विथ द निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स. पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस हे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉनच्या सेंटरवरती कोइन्साइड होत नाही, त्याला काय म्हणायचं, पोलर डायलेक्ट्रिक्स. आणि त्याचे एक्झाम्पल्स बघितले आपण पोलर डायलेक्ट्रिकचे. तर त्याचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत, हायड्रोजन क्लोराइड H2O. ओके, सो दे हॅव परमनंट डायपोल मोमेंट्स and they act as a tiny electric dipole of order of 10⁻30 सेंटीमीटर. ओके, आता कोणकोणते एक्झाम्पल आहेत बघा, हायड्रोजन क्लोराइड आहे, वॉटर आहे, अल्कोहोल आहे, ओके, अमोनिया आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट काय म्हटलं, सेकंड टाईप नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. तर नॉन पोलर डायलेक्ट्रिक्समध्ये काय म्हटलं बाळांनो, तर याच्यामध्ये सेंटर ऑफ मास
तर नॉन पोलर डायलेक्ट्रिक्समध्ये काय म्हटलं आपण, याच्यामध्ये असणारा हा सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियस एक्झॅक्टली कोइन्साइड विथ द सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स. बघा याच्यामध्ये असणारा हा पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस निगेटिव्हली चार्ज्ड निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स वरती सेंटर ऑफ मास वरती एक्झॅक्ट कोइन्साइड होतो. त्याला आपण काय म्हणणार आहे, नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. जसं की हायड्रोजन आहे H2, CO2 आहे. ओके, सो दीज आर द नॉन पोलर मोलिक्युल्स. हे काय आहेत, नॉन पोलर डायलेक्ट्रिक्स. So the molecules of center of mass of positively charged nucleus coincide with the center of mass of negatively charged electrons due to its symmetric shape. So it is called as a non-polar molecules. जसं की एक्झाम्पल काय आहे बघा, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, बेन्झिन आहे, मिथेन आहे, ओके, नायट्रोजन आहे. सो दे हॅव झिरो डायपोल मोमेंट इन इट्स नॉर्मल स्टेट. ओके, ठीक आहे. लक्षात आलं, डायलेक्ट्रिक्स आणि डायलेक्ट्रिकचे दोन टाईप्स. धन्यवाद.